यानंतर पुढील बातमी, राज्यात सत्तेत असलेल्या आणि गृह खातं ज्या पक्षाकडे आहे त्या भाजपमध्ये गुंडांचं जोरदार इनकमिंग सुरू आहे. पार्टी विथ डिफरन्स असा टेंभा मिरवणाऱ्या भाजपमध्ये सुरू असलेली गुंडांची भरती ही चिंताजनक आहे. जवळपास सर्वच मोठ्या शहरांमध्ये भाजपनं गुंडांना पावन करून घेतलंय. राजकारण आणि गुंडगिरीचं जवळचं नातं आहे. निवडणुकीत यश संपादन करण्यासाठी अनेकदा नेते गुंडांशी हातमिळवणी करत असतात, तर नेत्यांच्या जोरावर गुंडगिरी करणारेही अनेक जण असतात. मात्र आता गुंडांमध्ये लोकांमध्ये गुंड म्हणवून घेण्यापेक्षा नेताजी होण्याची इच्छा जागृत झाली आहे आणि या गुंडांच्या इच्छेला सर्वात जास्त प्रतिसाद दिला तो भाजपनं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरात तर गुंडांचे जथ्थेच्या जथ्थेच भाजपमध्ये डेरे दाखल होत आहेत. नुकतंच भाजपमध्ये आलेला नरेंद्र उर्फ बाल्या बोरकर याच्यावर बेकायदा एकत्र येणं, पुतळ्याची विटंबना करणं, धार्मिक भावना दुखावणं हे गुन्हे दाखल आहेत. तर भाजप समर्थित उमेदवार नागेश सहारेवर तोडफोड, खंडणी मागणं यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. या दोघांनी नितीन गडकरींच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. पुण्यात कुख्यात गुंड विठ्ठल शेलार यानं गिरीश बापटांच्या उपस्थितीमध्ये भाजपचा टिळा कपाळी लावला होता. कुख्यात शेलारवर मुक्का अंतर्गत कारवाई सुद्धा झालेली आहे. तसंच पुण्यातले पप्पू घोलप, श्याम शिंदे हे गुंडही भाजपमध्ये दाखल झाले आहेत. नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी दंगली घडवणाऱ्या पवन पवारलाही भाजपनं पावन करून घेतलंय. गुंड प्रवेशाची ही मालिका इथेच थांबत नाही. उल्हासनगरमधला कुख्यात पप्पू कलानी याचा मुलगा ओमी कलानी यालाही भाजपनं आलिंगन दिलंय. सर्वच पक्षांमध्ये गुंड आहेत, त्याला भाजपही अपवाद नाही. पण स्वच्छ प्रतिमेचा पक्ष म्हणून समाजात मिरवणाऱ्या भाजपमध्ये मागील काही महिन्यांपासून सुरू झालेली गुंडांची भरती चिंताजनक आहे. शरद पवारांवरती राजकारणाचं गुन्हेगारीकरण केल्याचा आरोप भाजपकडून केला जातोय. मात्र आता तर भाजपनंच गुंडांची खुली भरती सुरू केल्याचं चित्र आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी.